तर थेट परळीमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, तिथे अर्थातच महत्त्वाची आणि दिग्गजांची ही मतदानं पार पडणार आहेत। साधारण किती वाजता या ठिकाणी स्वतः पंकजा मुंडे मतदानासाठी दाखल होणार आहेत? प्रज्ञा, सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या लोणी या मतदान केंद्रावरती आपण आहोत आणि लोणीमध्ये या ठिकाणी काही मतदान करून बाहेर पडलेले मतदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। बाबा, मतदान केलं तुम्ही, सकाळी सकाळी मतदानासाठी आले होते। गेले किती वर्ष, किती निवडणुका झाल्या, तुमचा असाच क्रम असतो? आता निवडणुका भरपूर झाल्या माझ्या, जिल्हा परिषद अमकं तमकं सगळं व्यवस्थित चालू आहे। आता ऊन आहे जास्त, म्हणून सकाळी सकाळी मतदान करून आपण आपल्या घरी। आपण जर बघितलं तर आता गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऊन होती, 3 टप्पे झाले महाराष्ट्रामध्ये, आता 4थ्या टप्प्यात मतदान सुरू आहे। तुमच्या भागात ऊन कमी आहे, लोकांनी बाहेर पडलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? पडायलाच पाहिजे, हक्काचं मतदान आहे, तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे, तुम्हाला तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे। आपण त्यांची सवलत घेतोय, महिन्याला 3000 रुपये, हे सगळं धान्य फुकट, त्याचं जाणीव करून त्याचं काम केलंच पाहिजे ना, का नाही? तरुण मुला मुलींकडनं तितकासा प्रतिसाद मतदानाला आजपर्यंत मिळताना बघायला मिळाला नाही। आता यावर्षी काय चित्र आहे माहीत नाही, पण त्यांना काय आवाहन करा? आता ते बरोबर मतदान करणार। तरुण मुलं आहे ना, त्यांना सगळं आता पूर्ण हे आलं, त्यांना म्हणजे त्यांना कळायला लागलं आता यांच्याशिवाय पर्याय नाही, मोदीशिवाय पर्याय नाही, आणि लोकशाहीशिवाय पर्याय नाही, लोकशाहीशिवाय पर्याय नाही। मतदान केलं पाहिजे, केलंच पाहिजे, ते आपलं हक्काचं मतदान आहे ना। तर आपण बघतोय या ठिकाणी वयोवृद्धांकडनं मतदान केलं जात आहे आणि त्यांच्याकडनं आवाहन देखील नवतरुणांना केलं जात आहे की सगळ्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे। पुन्हा एकदा प्रज्ञा, या ठिकाणचं सगळं वातावरण दाखवतोय। या ठिकाणी 6 ते 7 पोलिंग बूथ आहे आणि मोठं या संपूर्ण परिसरात एक उत्साहाचं वातावरण आणि जत्रेचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। थोड्याच वेळात या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यासोबतच नगरचे भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील हे दाखल होतील, त्यांच्या माध्यमातून मतदान केलं जाईल आणि त्यानंतर ते त्यांचा खरा मतदारसंघ, ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढत आहेत अशा अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी रवाना होतील आणि त्या ठिकाणची देखील परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विरुद्ध सदाशिव लोखंडे शिवसेनेचे उमेदवार अशी लढत बघायला मिळते। यासोबतच या ठिकाणच्या काँग्रेसच्या नेत्या होत्या उत्कर्षा रुपवते, त्यांनी ऐनवेळी वंचितमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली, त्यामुळं या ठिकाणचं राजकारणाचा ट्विस्ट वाढला आणि त्याचाच परिणाम आता निकालावर देखील होऊ शकतो। दुसरीकडे आपण अहमदनगरमध्ये जर बघितलं तर सुजय विखे पाटील भाजपाचे उमेदवार विरुद्ध निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार असा सामना लढतोय। आरोप प्रत्यारोप, परसेप्शनवर ही लढाई झाली होती, ॲक्सेसिबिलिटीवरती ही लढाई झाली होती। यासोबतच सातत्यानं निलेश लंके यांच्याकडनं माझ्या मागे की मी आमदाराचा मुलगा, मी अमुक मंत्र्याचा मुलगा आहे असं सांगायला काही नाही, अशा पद्धतीची टीका करण्यात आली होती। काल देखील निलेश लंके यांच्या माध्यमातून सुजय विखे पाटील अर्थात भाजपाकडनं पारनेरमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचं ट्विट करण्यात आलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूण रंगतदार ही लढाई झालेली आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची देखील, आणि त्यामुळं नेमकं आता लोक कसा प्रतिसाद या मतदानाला देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण उन्हामुळे गेले 3 टप्पे आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर उन्हाचा मतदानावर परिणाम पडला होता। मात्र आता महाराष्ट्रातल्या ज्या भागांमध्ये काही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्या भागापैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघ देखील एक आहे। त्या ठिकाणी देखील वातावरणातील उन्हाची काहीशी कमी झालेली आहे, त्यामुळं मतदार हे जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडू शकतात। अर्थात दर तासागणिक आकडेवारी येईल मतदानाची आणि त्यावरून हे स्पष्ट होईल की वातावरणाला आणि निवडणुकीला देखील मतदारांनी किती प्रतिसाद दिलाय। प्रज्ञा, नक्कीच अक्षय, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। शिर्डी आणि नगरमधले अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही घेत राहूच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।